दही, इनो, सोडा न वापरता आज आपण भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत. खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही असा मस्त नाश्ता आज आपण तयार करूया. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. एका भांड्यात मी 2 कप रेशनचे तांदूळ घेणार आहे. रेशन तांदळाऐवजी तुम्ही कुठलाही जाड तांदूळ इथे वापरू शकता. तर हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे ह्याला पावडर जास्त आहे आणि ह्यामध्ये कचरा पण भरपूर असतो. त्यामुळे सुरुवातीला आपण 2 वेळा हे तांदूळ व्यवस्थित असे धुवून घेऊया. रेशनचा तांदूळ असल्यामुळे आपल्याला ह्याला व्यवस्थित चोळून चोळून धुवायचं आहे, कारण की त्याला भरपूर अशी पावडर असते. त्यामुळे हे तांदूळ जे आहे ते 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये भरपूर कचराही असतं, तर ते तांदूळ व्यवस्थित निवडून घ्या. आणि जर तुम्ही रेशनचे तांदूळ वापरणार नसाल तर कुठलाही जाड तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे पाणी बघा, इतकं गढूळ पाणी आहे. त्यामुळे मी 2 वेळा हे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आता इथे मी घेतलेला आहे अर्धा कप उडदाची डाळ आणि अर्धा कप चणा डाळ. तर डाळींमुळे आपल्याला प्रोटीन मिळतं, त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो प्रोटीनयुक्त तयार होणार आहे. अर्धा चमचा इथे मी मेथीचे दाणे घातलेले आहेत आणि आता हे स्वच्छ आपण धुवून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा आपण 2 पाण्याने धुवून घेऊया, कारण डाळींना सुद्धा भरपूर पावडर असते. त्यामुळे 1-2 वेळा आपण हे व्यवस्थित चोळून चोळून धुवून घेणार आहोत. तर आता ह्यातलं पाणी जे आहे ते आपण काढून टाकू आणि नळाखाली मी हे तांदूळ आणि डाळ जे आहे ते स्वच्छ धुवून घेते आहे. तर इथे मी हे सर्व व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता भरपूर पाणी घालून आपल्याला हे डाळ तांदूळ जे आहेत ते 5 ते 6 तास भिजत घालायचं आहे. त्यामुळे दिवसा मी हे भिजत घातलेलं आहे. 5 ते 6 तासानंतर हे डाळ तांदूळ जे आहेत ते चांगले फुलून आलेले आहेत. डाळ बघा किती मस्त फुललेली आहे आणि तांदूळ देखील मस्त असा फुलून आलेला आहे. तर आता आपण ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ तांदूळ आपण घालून चांगलं ह्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर पाणी मात्र आपल्याला जे डाळ तांदळामधलं पाणी आहे तेच पाणी इथे वापरायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा हे पीठ आंबवू तेव्हा ते छान आंबलं जातं, त्याला छान जाळी पडते. त्यामुळे पाणी जे आहे ते हेच पाणी वापरायचं. पण हेच पाणी वापरण्यासाठी डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ, अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत. तेव्हाच आपल्याला हे पाणी वापरता येईल. तर आता मी हे डाळ तांदूळ आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटून घेते. तर इथे बघा स्मूथ अशी पेस्ट मी इथे तयार केलेली आहे. अगदी बारीक पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे. तर याच पद्धतीने मी आवश्यकते एवढं पाणी घालून हे पीठ तयार करून घेणार आहे. तर एका पातेल्यामध्ये हे पीठ आपण काढून घ्यायचं आहे. पातेलं मोठंच घ्यायचं. आता याच पद्धतीने मी सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते आता 1-2 मिनटं आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यामुळे काय होतं, ह्यामध्ये हवा निर्माण होते आणि आपलं पीठ जे आहे ते आपण जेव्हा आंबवण्यासाठी ठेवू तेव्हा ते छान जाळीदार तयार होतं. तर 2 मिनटं मी ह्याला फेटून घेतलेलं आहे. आता ह्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला आपण रात्रभर फर्मेट करण्यासाठी, आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. पातेल्यामध्ये थोडी जागा शिल्लक आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून खाली पण मी एक ताट ठेवलेलं आहे, म्हणजे आपलं पीठ वाया जाणार नाही जर ओव्हरफ्लो झालं तर. तर आता रात्रभर मी हे पीठ ठेवलेलं आहे आणि सकाळी थोडा वेळ झाला असता तर हे नक्कीच ओव्हरफ्लो झालं असतं. इतकं हे पीठ चांगलं फुलून आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला छान अशी जाळी पडलेली आहे बघा. अगदी छान हे पीठ मस्त आंबून झालेलं आहे. तर ह्यामध्ये तुम्ही पोहे देखील घालू शकता. पण पोहे घातल्यामुळे काय होतं, हे पीठ जे आहे तुम्ही लगेचच वापरू शकता. थोडं जास्त वेळ ठेवलं किंवा 1 दिवसाकरता ठेवलं तर ते जास्त आंबलं जातं. त्याच्यामुळे मी ह्यामध्ये पोहे वापरलेले नाही आहेत. असा माझा अनुभव आहे. तर आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. हे पीठ एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. आपल्याला जितकं आवश्यक आहे तितकं पीठ काढून घ्यायचं आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. ते दुसऱ्या दिवशी तुम्ही वापरू शकता. आता लागेल एवढं पीठ मी ह्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. हे मी सैंधव मीठ वापरलेलं आहे. तुम्ही कुठलंही मीठ जे वापरता ते वापरू शकता. आणि इथे मी जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. भाजलेलं जिऱ्याची पावडर आहे ही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नुसतं जिरं पण वापरू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त चमच्याने मिक्स करायचं नाही, नाहीतर मग ह्याची जाळी जी आहे ती तुटून जाईल. नाश्ता जो आहे तो चांगला फुलणार नाही. आता ह्याच्यात आपण भरपूर भाज्या घालणार आहोत, तेव्हा मी इथे 1 छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 छोटी वाटी किसलेला गाजर, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 ते 4 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं बारीक किसून घेतलेलं आहे मी
आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती भरपूर भाज्या आपण ह्यामध्ये घातलेल्या आहेत. शिवाय पीठ आपण दही, इनो, सोडा काहीही वापरलेलं नाही आहे. मस्त आंबवलेला आहे. त्यामुळे हा नाश्ता जो आहे तो अगदी पौष्टिक नाश्ता आहे. शिवाय कमी तेलाचा नाश्ता बनणार आहे. त्यामुळे हा नाश्ता अगदी खरोखरच हेल्दी नाश्ता आहे. तर आता मी थोडंसं पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे, कारण हे पीठ जे आहे ते आता घट्ट झालेलं आहे. त्यामुळे एक 2-3 चमचे मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे पीठ मी आता तयार करून घेतलेलं आहे. इथे आता मी पॅन प्रीहीट केलेला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. त्यावर थोडंसं मी तेल घातलेलं आहे 1 चमचा. तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण हा डोसा घालून घेणार आहोत. तर डोसा आपल्याला हा जो बनवायचा आहे तो जाडच आपण बनवणार आहोत, कारण की आपण हा डोसा जो आहे तो बन डोसा तयार करणार आहोत. तर ह्यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. तर व्हेजिटेबल बन डोसा आपला हा तयार होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे थोडंसं, अगदी हलकंसं, आणि ह्यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची आच जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटानंतर आपण हे झाकण काढणार आहोत. झाकण काढल्यानंतर वरून देखील त्याला आपण तेल घालायचं आहे. आणि आता हा नाश्ता बघा, ह्याला जाळी चांगली पडलेली आहे, कारण आपलं पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट झालेलं आहे. तर वरून थोडंसं तेल घालूया आणि नंतर ह्याला उलट करायचं आहे. वरची जी बाजू आहे ती सुद्धा मस्त अशी क्रिस्पी तयार झाली पाहिजे, म्हणून आपण वरून पण तेल घालायचं. म्हणजे हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार होणार आहे. तर आता ह्याला उलट करूया आपण. या पद्धतीने उलट करून घ्यायचं. आता खालची बाजू बघा किती मस्त अशी क्रिस्पी तयार झालेली आहे. छान त्याला सोनेरी रंग आलेला आहे. दिसायलाही छान दिसतंय. अशी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत हे आपण शिजवून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने मस्त असं आपण आता हे शिजवून घेऊया. अगदी गॅसची आच जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि हा नाश्ता जो आहे तो आपण तयार करून घेऊया. तर इथे बघा मस्त असा हा डोसा जो आहे तो आपला तयार झालेला आहे. आता हा डोसा जो आहे तो खालून हलतो आहे, म्हणजे समजायचं की हा व्यवस्थित तयार झालेला आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये हा डोसा जो आहे तो काढून घेऊया. अगदी मस्त हा डोसा तयार झालेला आहे. अगदी त्याला व्यवस्थित जाळी पडलेली आहे. तर हा नाश्ता तुम्हाला रात्री जेवणासाठी पण तयार करून घेऊ शकता. रात्री हलकं फुलकं जर तुम्हाला काही खायचं असेल तर हा नाश्ता उत्तम आहे. या पद्धतीचं पीठ तुम्ही तयार करून ठेवलं तर अगदी पटापट हा नाश्ता तयार होतो. तर आता याच पद्धतीने आपण सर्व नाश्ता इथे तयार करून घेणार आहोत. अगदी कमी तेलात, घरच्या साहित्यात पौष्टिक नाश्ता आपला तयार झालेला आहे. लहान मुलं भाज्या खात नाहीत, त्यामुळे असा भाज्या घातलेला नाश्ता तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता. ते सुद्धा व्यवस्थित ह्या भाज्या खातील आणि मस्त असा हेल्दी आहार त्यांना मिळेल. चला तर मग आता हा दुसरा डोसा पण आपला इथे तयार झालेला आहे. छान असं आपण त्याला दोन्ही साईडने मस्त असं शेकून घेऊया. बघा अगदी खरपूस तयार करून घ्यायचा. वरून थोडासा खरपूस आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी घरच्या साहित्यात आहे. रेसिपी आवडली तर शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीज मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. चला तर मग आता हा नाश्ता जो आहे तो आपला तयार झालेला आहे. नुसता खाल्ला तरीसुद्धा हा छान लागतो. शिवाय तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा मग नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. कोथिंबीर दह्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. कुठल्याही चटणीसोबत ह्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. बघा किती मस्त नाश्ता तयार झालेला आहे. अगदी आपला हा मस्त असा व्हेजिटेबल बन डोसा तयार झालेला आहे. इथे मी नारळाच्या चटणीसोबत ह्याला सर्व केलेला आहे. तर आता तुम्हाला मी एक डोसा तोडून दाखवते. बघा ह्याला किती जाळी आहे आणि मस्त अशी ह्याला आतून देखील जाळी आहे. बाहेरून थोडंसं क्रिस्पी आणि आतून मस्त असा जाळीदार नाश्ता आपला आज तयार झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.